नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, केळी, गवार आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मागील 4 दिवसांपासून काहीसा स्थिरावलाय. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे, तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. सोयाबीन आणि सोयातेलाचे भाव स्थिर आहेत, त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी 5,200 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,800 ते 5,900 रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनच्या भावाला चांगला आधार आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत. सरकीचे भाव टिकून आहेत. सरकीच्या भावात काही बाजारांमध्ये 100 ते 200 रुपयांपर्यंत वाढ झाली. सरकीचे भाव 4,100 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र सीसीआय कापसाची विक्री करत आहे, त्यामुळे कापसाच्या भावावर दबाव आहे. कापसाचा भाव 7,700 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात कापसाला उठावे, मात्र सीसीआयच्या विक्रीचा दरावर दबाव असल्याचं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. राज्यातील बाजारात केळीची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसतेय, तर केळीला थंडीमुळे उठाव मिळतोय. यामुळे केळीच्या भावाला आधार मिळतोय. केळीची अनेक भागात सध्या उपलब्धता मर्यादित असल्याचं व्यापारी सांगतायत. तसंच बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवकही कमी आहे, त्यामुळे केळीला सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. केळीची आवक पुढील काही दिवस स्थिर राहू शकते, असा अंदाज केळी बाजारातील व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय. बाजारातील गवारीची आवक मर्यादित आहे. राज्यातील अनेक भागात गवारीची उपलब्धता कमीच आहे. तसंच गवारची अनेक भागातील लागवडही कमी झाल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे गवारीची बाजारातील आवक कमी आहे, तर गवारीला उठाव चांगला आहे. सध्या गवार सरासरी 6,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते. गवारीची आवक पुढील काळातही मर्यादित राहू शकते, त्यामुळे गवारीचे दर टिकून राहतील, असा अंदाज गवार बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. शेवगा भावाने यंदा विक्रमी टप्पा गाठला होता, मात्र काही दिवसांपासून बाजारातील शेवग्याची आवक सुधारली आहे. याचा दबाव दरावर आलाय. शेवग्याचे भाव आता नरमलेत. बाजारातील आवकही चांगली सुरू आहे. काही बाजारांमध्ये शेवग्याला कमाल 15,000 भाव मिळतोय, तर सरासरी भाव पातळी 6,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान आहे. शेवग्याची आवक वाढली तरी आवक्याचा दबाव कमीच आहे. शेवग्याच्या आवकेत पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज शेवगा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.